आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून जसं की वेगवेगळे परिवार आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या जे मला काय म्हणायचे जे आपला बुद्धिजीवी वर्ग आहे, जे आपण बुद्धिजीवी डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक, वकील, जी एकदम हुशार मंडळी ती कुठंतरी म्हणजे माझं निरीक्षण कदाचित कमी असेल, कुठंतरी आपल्यापासून तुटून जी शहरी मंडळी, सुशिक्षित मंडळी ती कुठंतरी आता इकडं कुठंतरी जाणं काही चूक नाही, ते चांगलं करत आहेत, पण आपल्यापासून ते थोडेसे तुटक होत आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? उच्च विद्याभूषितवत्ते जेव्हा निर्माण होतील बरं का, दांडेकर मामा प्राचार्य होते आणि दांडेकर मामाने सुशिक्षितामध्ये फार मोठा संप्रदायाचा प्रचार केला. असं आपण जे उच्च विद्याभूषित मंडळी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांचे वर्ग घेतले पाहिजे आणि त्याला मग सारासार विवेक त्यांच्यामध्ये निर्माण तुलना करता येईल की संत वाङ्मय किती श्रेष्ठ आहे आणि ते श्रेष्ठ आहेच, फक्त त्यांच्यापर्यंत जात नाही. आणि मग उच्च विद्याभूषित माणसं हे एकाकडे फारसं ज्ञान नसेल तर मग ते कुणाच्या तरी बळी पडतात.